मला त्यावेळेस आठवतात तुमचे पास्टर परदेशातनं ते आले आणि असंच काळेवाडीमध्ये चर्च होतं आणि काळेवाडीच्या चर्चमध्ये SA-21 असा एक छोटा कीबोर्ड होता, कॅसे होता. एक चर्च गरीब छोटी मंडळी, परंतु पाळकसाहेब येताना मला वाटतं तिकडून त्याने एक मोठा कीबोर्ड घेऊन आले होते. मला ते चांगलं आठवतं की त्यानंतर मग वर्शिपमध्ये सगळ्यामध्ये बदल होत होत ती मंडळी वाढत गेली आणि लव महाराष्ट्र हा प्रोग्राम होता. त्यावेळेस आम्ही घराघरामध्ये एका दिवशी सगळं टीम घेऊन जवळजवळ एका दिवसामध्ये अख्खं काळेवाडी सांगवी अशा आम्ही चर्च टीम घेऊन पिंचून काढलं, घरामध्ये जाऊन ट्रॅक्स वाटले आणि त्यावेळेस बाळकीनबाई पास्टर तिकडं फॉरेनमध्ये होत्या आणि त्या तिथं होत्या. मग त्यांच्याकडं गेल्यावर आम्हाला कळालं, त्यांना पण कळालं की इथं एक चर्च आहे आणि त्याच्याकडं आम्ही त्यांना ॲट्रॅक्ट केले, त्यांना बोलवलं. हे काम मी सांगतो माहिती का तुम्हाला, चर्चचं कामच हे असतं. चर्च म्हणजे नेमकं काय असतं, विखुरलेल्या लोकांना एकत्र करणं. ऐका, जर त्या दिवशी लव महाराष्ट्र प्रोग्राम नसता, आम्ही त्यांच्याकडे गेलो नसतो, ते काळेवाडीमध्ये शिलोमध्ये आले नसते. घटना क्रम मी तुम्हाला सांगत आहे. पाचारण प्रभूची सेवा, देवानं दिलेलं काम, त्या व्यक्तीमध्ये जसं मी पाहतो की मोशेला देवानं निवडलं, परंतु अशी घटना त्याच्या जीवनामध्ये आणली की मोशे इतका विद्वान व्यक्ती परंतु घाबरून रानामध्ये पळून गेला. 40 वर्ष मेंढर चालली. 40 वर्षानंतर त्याला त्याच्या पाचारणाची जाणीव झाली. देवाने त्याला सांगितलं, माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी मी तुला निवडलेलं आहे. काही घटना, काही घडामोडी जीवनामध्ये अशा घडतात की त्याच्यानं आमचं पाचारण मजबूत बनतं. पाचारण मजबूत बनतं. पाचारण असतं, परंतु पाचारणाची मजबूती काही घटनेनंतरच घडली जाते. म्हणून देवाची योजना समजून घेणं पण फार गरजेचं आहे. योसेफ ज्यावेळेस त्या पदावरती पोचतो, त्याचे भाऊ त्याला भेटायला येतात. त्याचे भाऊ त्याला पाहून घाबरतात. किती वाईट ट्रीटमेंट त्यांनी त्याला दिलेली होती. मग त्यावेळेस त्या योसेफाला कळतं की त्याचे भाऊ जे ते खजील झालेले आहेत. एक वाक्य तो बोलतो, याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना होती. मी देखील तेच म्हणेन, जीवनामध्ये काही घटना देवाच्या योजनेचा भाग असतात, परंतु देवाची योजना ही परफेक्ट योजना असते. त्याच्यामध्ये कुठला दोष नसतो. एक चर्च म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, त्या शिलोमध्ये आम्ही असं घराघरामध्ये जाऊन जे ट्रॅक्स वाटले त्याच्यामध्ये हा परिवार किंवा बाळकीनबाई एकट्याच होत्या त्यावेळेस. आणि मग त्यांना आम्ही शिलोची ओळख करून दिली. मग मस्कतवरून बाळकसाहेब आले. मग त्यानंतर ते चर्चमध्ये मिळेल ते काम करत होते. आम्ही काही चर्चमध्ये असं हेच काम आम्हाला पाहिजे अशी आमची अपेक्षा कधीच नव्हती. आमची टीम आज आम्ही सेवेमध्ये असण्याचं कारण काय माहिती का, जे काम असेल ते करायचं. आम्ही तर आल्यावर फक्त चर्च धुवायचं काम करायचो. आमचं चर्च सुरुवातीचं शिलोच गायच्या गोठ्यामध्ये होते. सोमवार ते शनिवारपर्यंत तिथं म्हशी बांधत होते आणि रविवारी तो गोठा स्वच्छ करून त्याच्यामध्ये शिलो हे असं आहे बरं का, रविवारी चर्च स्वच्छ करायचं, म्हशी बाहेर काढायच्या, आतमध्ये आराधना संपली की परत म्हशी. पण एक काम होतं की प्रभूनं जे काम दिलं ते मनोभावे करणं, आणि याच्यातच पाळक तयार होतात. पाळक असे नाही तयार होतात. लोकांना असं वाटतं की आम्हाला त्या लेवलवरती जाऊन सेवा करायची. सेवेची लेवलच काय, तर येशू म्हटला, जर तुला उंच व्हायचंय तर पहिल्यांदा तुला खालचा अनुभव, लीन व्हायला पाहिजे. जर लीनच नाही तर सेवा होऊ शकत नाही. लीनता फार महत्वाची सेवेमध्ये.
ज्या प्रकारच्या सेवेमध्ये आम्ही वाढलो आणि अजूनही पाचारणामध्ये आम्ही टिकून आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही पहिल्यापासूनच लक्झरी सेवा करत आहोत, असं नाही. माझ्या सेवेमधलं मी स्वतः सांगतो की एक प्रसंग सेवेमध्ये असा आला, ज्या हॉलमध्ये आम्ही चर्च घ्यायचो त्याला भाडं होतं आणि मग ते भाडं त्या रविवारी आम्ही देऊ शकलो नाही. मग त्या हॉलच्या मालकानं त्या हॉलला कुलूप घातलं आणि लोक बाहेर थांबले. आता लोकांना जर कळालं भाडं भरलं नाही, ह्या लोकांकडे पैसे नाही, आलेले लोक माघारी जातील. आता किती बाका प्रसंग आहे. आणि तो मनुष्य गुजराती मनुष्य होता. तो म्हटला जोपर्यंत तुमचं चर्च पैसे देत नाही तोपर्यंत मी लोकांना हात जाऊ देणार. मला तर मोठा प्रश्न पडला की सोलापुरात जी आमची मंडळी होती त्या मंडळीमध्ये असेच लोक होते की त्यांच्याकडे पैसे नाही, मिल बंद पडलेल्या तुटपुंज्या पगारी हे सगळं घेऊन आम्ही काम करत होतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये मग मंडळीचे लोक गेले, त्यांनी गयावया केला की बाबा तू एक निर्णय घेशील पण आमचं चर्च उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि खरंच त्या दिवशी सोलापूरमध्ये शिरो चर्च संपलं असतं, परंतु देवानं त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये काम केलं. तो हॉल उघडला. त्याच्यानंतर आज तिथं शिरो गौरवात उभं आहे. लक्षात ही मिनिस्ट्री जी आहे ना, ती मिनिस्ट्री दिसती तितकी साधी सोपी नसती. त्याच्यासाठी फार त्याग करावा लागतो, खूप समर्पण करावं लागतं. मी आल्या पालसाहेबांना तेच म्हटलं की तुम्ही छान ठिकाणामध्ये अगदी मस्त तुम्ही चर्च घेतलं. मला वाटतं की माझं नुकतं बांधकाम झालं होतं आणि तुमचं त्यावेळेस तुम्ही जागेसाठी कलेक्शन करत होता, ते मला चांगलं आठवतं. मग मला तो मोठा प्रश्न पडला की ती व्यक्ती, ज्या व्यक्तीनं ते आल्यावर सेवेसाठी ते म्हटले का त्यांनी जॉब करणार नाही, मला वाटतं पाळकीनबाईंनी पण त्यास सोडलं, त्यांनी पण जॉब सोडला. आणि त्यास मला मोठा प्रश्न पडला, अरे हे दोघांनी पण सोडला, त्यांचं चालणार कसं? कारण सडनली त्याला तिथून बाहेर पडावं लागलं, तिथं आले. मग त्याच्यानंतर मी ऐकलं ते काळेपस्त कुठंतरी वाकडमध्ये जागा घेत आहे. आणि मी ऐकलं ते म्हणजे किती जागा? तर म्हणजे 10 गुंठे. म्हटलं बापरे. ज्या व्यक्तीकडं काही नाही, ज्या व्यक्तीनं बाहेर पडल्यानंतर शून्य होऊन या ठिकाणात आले होते, त्या व्यक्तीचं व्हिजन मात्र 10 गुंठे जागा, ते पण या भागामध्ये. आणि मी म्हटलं की सॅल्यूट आहे त्या व्यक्तीला की जो व्यक्ती आपल्या विश्वासाच्या बळावरती मोठी स्वप्न पाहत आहे. काही नसलं तरी स्वप्न असू द्या. ज्या व्यक्तीकडे स्वप्न नाही तो व्यक्ती देवाचं काम कधीच करू शकत नाही. आणि एक लक्षात ठेवा, स्वप्न असणाऱ्या व्यक्तीचा जग द्वेष करतं. आणि जग द्वेष करतं याचं कारणच तुमच्याकडे व्हिजन आहे. योसेफाच्या भाऊ योसेफाचा द्वेष करत होते कारण त्याच्याकडे व्हिजन होतं. जेव्हा तुमच्याकडे व्हिजन आहे, जेव्हा तुमच्याकडे स्वप्न आहे, स्वप्न असल्यावर तुम्ही लोकांकडनं अपेक्षा करू नका की त्यांनी तुमच्यावरती प्रेम करावं. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जे प्रेम करतात एकमेकावरती, याकोबाची 12 मुलं पण 11 मुलं एकमेकावर प्रेम करत आहे आणि एकाचाच द्वेष करत आहे. जर एकमेकांमध्येच अडकून पडत असाल ना, तुम्ही दृष्टांत विरहित जीवन जगणार लोक आहात. तुमच्याकडे व्हिजन आहे, मग तुमचं, पण याचा अर्थ असं पण एक असलं काम करायचं की लोकांनी आमचा द्वेष करावा, नको. आत्मिक काम करत आहात, चर्चमध्ये काम करत आहात, प्रभूचं काम करत आहात, सेवा करत आहात, तर तुम्ही लोकांकडनं चांगल्या गोष्टीची अपेक्षा करू नका. कारण तुमच्याकडे विजन आहे, कारण तुमच्याकडे स्वप्न आहे. तडजोडीचे जीवन जगणारे, असं लिहिलं. योसेफ आपल्या भावाच्या दुर्वर्तनाची खबर आपल्या बापाला देत होता. मग आता योसेफ पण तरुण आहे का, पण त्यांच्यासारखं दुर्वर्तन हा करत नव्हता. तो दुर्वर्तनाची खबर आपल्या बापाला देत होता आणि त्याच्यामुळं त्याची भावंड त्याचा द्वेष करत होता. हे आत्मिक व्यक्तीचं लक्षण आहे. आत्मिक व्यक्ती दुर्वर्तन करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होत नाही.
तर तो दुर्वर्तनापासून बाजूला होतो, आणि जो व्यक्ती दुर्वर्तनापासून बाजूला होतो देव त्यालाच विजन देतो. काय विजन? 11 पेंढ्या तुझ्या पेंडीला नमन करेल. काय तुमचं स्वप्न असलं पाहिजे, ऑर्डनरी स्वप्न नाही. लोकांबरोबर मी चालावं, लोकांनी माझं कौतुक करावं. प्रॉब्लेम काय विश्वासणाऱ्यांचा? विश्वासणारे लोक कौतुकाला हापापलेले असतात. माझं कोणीतरी कौतुक केलं पाहिजे. माझे बघा, मी एवढं काम करतो, कोणी माझ्याकडे बघतच नाही. प्रश्न असा, तू काम लोकांनी बघण्यासाठी करतो का जो गुप्तदर्शी पिता तुला प्रतिफळ देणार आहे त्याच्यासाठी करतो? असं लिहिलंय शास्त्रामध्ये. लोकांनी तुमच्या कामाचं कौतुक केलं, स्वर्गातला बाप तुमच्याकडे दुर्लक्ष करतो. तर मिळालं लोकांकडनं प्रतिफळ तुम्हाला. पण म्हटलं तुझा गुप्तवासी पिता तुला प्रतिफळ द्यावा, त्याच्यासाठी गुप्त उपास कर, गुप्त दान धर्म कर, सगळं गुप्त सांगितलेलं. सेवा करताना आपण लोकांच्या नजरेतील ती सेवा नसते. जी गुप्त सेवा असते ती वाढणारी सेवा असते. फेमस नाही व्हायचं समजा. कधी कधी मला असं वाटतं की मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये, चर्चमध्ये मी फेमस झालं पाहिजे. मग काही लोक नुसतं फेमस होण्यासाठी धडपड 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 धडपड, ते एक दिवशी धडपडणारच. पण जे लोक गुप्तपणे काम करतात, प्रभू त्यांना योग्य समय उंच करतो. इतका उंच करतो की तो म्हणतो राष्ट्रे तुझ्याकडे आकर्षिले जाते, राष्ट्रे तुझ्याकडे आकर्षिले जाते. माझा विषय तो नाही, परंतु आज एका महत्वाच्या विषयाकडे मी जाणार आहोत. आणि तो विषय की आम्हा प्रत्येकाला ॲज अ चर्च म्हणून, मंडळी म्हणून, जगामध्ये जेवढ्या पण मंडळ्या आहेत, या मंडळ्यांना या दिवसामध्ये प्रभूला काहीतरी नवीन द्यायचं आहे, सगळ्या मंडळ्यांना. आणि मंडळ्या या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये आलेल्या आहेत. कोकऱ्याचं लग्न निघालं आणि हा कोकरा लग्नाची तयारी मंडळीकडनं करून घेत आहे. मंडळी म्हणजे वधू आहे. आम्ही पाहतो तो दाखला पवित्र शास्त्रातला, राजाच्या मुलाचं लग्न निघालं आणि राजानं सगळ्याला निमंत्रण पाठवलं. सगळ्या लोकांनी वेगवेगळी कारणं सांगितली. कोणी म्हटलं नुकतंच लग्न झालं, कोणी म्हटलं शेत घेतलं, कोणी म्हटलं बैलजोडी घेतली. आणि मग त्यानं काय केलंय, तो म्हटला रस्त्यावरती जा आणि रस्त्यावरती असणारे गरीब, लुळे, लंगडे या सगळ्यांना बोलून आणा. ती मंडळीवर का नाही, मंडळीचा दृष्टांत आहे. तो काय दृष्टांत आहे? सगळ्याला निमंत्रण त्यानं पाठवलं. आणि निमंत्रण पाठवल्यावर लोक सबबी सांगू लागले. चर्चमध्ये पण तेच आहे, मंडळांमध्ये तेच आहे. लोक प्रार्थनेसाठी सबबी सांगतायत. ऐका बरं का, जी गोष्ट आज तुम्हाला मी सांगणार आहे चर्च विषयी, जो दृष्टांत दिलाय. आता आम्ही म्हणतो ना, येशूचं आगमन जवळ झालं. ठीक आहे, आगमन जवळ झालं, पण आमच्या प्रार्थना आपण प्रभू लवकर ये, लवकर ये, लवकर ये. रात्री झोपताना तर स्पेशल प्रार्थना असते. काय प्रार्थना असते हो? आज आला तर तुझ्या बरोबर काय करून देते ना. दिवसभर तर लबाड्या, दिवसभर भांडण, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, स्पर्धा, कोणाचं कोणाला पटत नाही. रात्री झोपताना मात्र एक भीती असते, रात्री प्रभू आला तर. मग 2 मिनिटाची पश्चात्तापाची प्रार्थना, प्रभू आला तर उचलून मला घेऊन जा तुझ्याबरोबर. मंडळी सगळ्या चर्च, अख्खा चर्च कधी स्वर्गामध्ये जाणार नाही, जाणार. बरं, समजा त्यातून सुद्धा काही लोक आतमध्ये आलेच, पोचलेच काही लोक. स्वर्गाचा दृष्टांत प्रभू सांगतो का, बोलवलं सगळ्याला, बरेच जण आतमध्ये आले आणि जाताना दारातनं जावं लागतं. असं लिहिलंय की आतमध्ये पोचलं. एक व्यक्ती मात्र लग्नाचा पोशाख न घालता आतमध्ये घुसला. कसं काय नजर चुकीने झालं माहित नाही, पण तो घुसला बरोबर. आता राजा त्याने तिथं सगळे त्याचे सर्वंट ठेवले, ते कोणाला आतमध्ये कसं सोडायचं नाही. सगळ्यांची भिकारी आहेत म्हणून त्याने बऱ्याच लोकांना त्या भिकाऱ्याच्या कपड्याचा पण लय अभिमान असतो बरं का. नाही, आमचे असेच कपडे आहेत, आमची हीच इज्जत आहे आणि आम्ही असंच येणार आहे. नसं आमची कपड्याला नाही हात लावायचं. अरे पण राजाची इज्जत आहे ना, तुझी इज्जत नाही. राजाची काय इज्जत आहे की नाही? राजाच्या लग्नाला राजाच्या दर्जाला जावं लागणार आहे.
तिथं तुमचा दर्जा नाही. म्हणून आम्ही पाहतो यरीहोमध्ये प्रवेश केल्यावरती तिथं एक आंधळा बर्तिमय भिकारी बसलेला होता. येशू त्याला ये म्हटल्याबरोबर तो वस्त्र टाकून उठला. वस्त्र घेऊन उठला असता का? पण असं पण नाही दुसऱ्या माझे कपडे सांभाळ मी आलो परत घालायला, असं पण नाही बोलला तो. कारण त्याला माहितीये येशू भेटल्यावर या वस्त्रांची गरज नाही. ऐका, तो वस्त्र टाकून उठला. पण एक मनुष्य लग्नामध्ये त्याचेच कपडे घालून आला. आणि आज मी तुम्हाला त्या कपड्यांविषयी सांगणार आहे बरं का. सब्जेक्ट थोडासा वेगळा आहे. जे लग्नाला आम्ही निघालेलो आहे आणि त्या लग्नामध्ये आम्हाला त्याच्या दर्जाचे कपडे आवश्यक आहे. आता कोकरा लवकर ढगावरती बसून येणार मंडळी म्हणून. परंतु आता मंडळीचं काय, तुम्ही बघा, असं लग्न ठरलं ते आता पेपरची बातमी असते. मुलगी पाहायला गेले आणि तिथंच लग्न करून आले. तर त्याच्या पुढची बातमी माहीतच नाही टिकलं का मोडलं. मग का नाही बातमी माहिती का? मुलगी पाहिल्यावर ती मुलगी स्वतःच्या तयारीसाठी काही महिने मागत असते. का मागते माहिती का? तिला तिचं लग्न एकदाच होतं. मुलगा पण म्हणतो लग्न एकदाच होतं, काही सुडबीट तर शिव द्या ना. का तो पायजामा शर्ट आता खेड्यातले लग्न पूर्वी घालत धोतर घालून आता घाला म्हणत होतं नाही. प्रिपरेशन आहे त्याला, तयारी लग्नाची. तसं या कोकऱ्याच्या लग्नाची तयारी, आणि या तयारीसाठी जवळजवळ त्याने 2023 वर्ष खर्च केली. कशासाठी माहिती का? त्याच्या वधूला आवश्यक असणारे कपडे तिनं शिवावेत. जे आवश्यक असणारे कपडे तिच्यामध्ये असावे. आणि तिचे जे जुने कपडे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न त्याच्यामध्ये बघा, आई वडील जाताना पूर्वी, आता माहित नाही आताच्या लग्नामध्ये काय, एक पेटी कंपल्सरी देत होते. गादी, बिछाना आणि पेटी. कारण मला तर आठवतं जेव्हा जेव्हा लग्न असायचं ते डायलॉग असायचे, पेटी कुठे, पेटी कुठे, पेटी कुठे. आणि ती गादी, बिछाना, पेटी असल्याशिवाय त्या मुलीला नांदायला पण देत नव्हते. पेटी कुठे? आणि भांडण त्याच्यात, तुझ्या आई बाप्पाने कुठे दिली पेटी? पेटीत आहे काय? पेटीत तिला आवश्यक असणारे नवीन कपडे. तिचे जुने कपडे घरीच टाकतात. कारण जुने कपडे हे तिच्या घरच्यांची इज्जत आहे. तसं आंधळ्याचे जे कपडे आहेत ना, तसं तुम्ही काय लायकीचे आहात ना, तुम्ही कसं तुमच्या घरामध्ये राहत होता ते तिथं पाठवत नाही. लग्न झाल्यावर तिला भारीतल्या भारी साड्या घेऊन पाठवतात. का? तर तिला तिच्या नवऱ्याबरोबर राहायचं आहे आणि सासरची इज्जत टिकून राहायला पाहिजे. ते जुने कपडे तिच्याकडे जाऊ देत नाही. तसं येशू ख्रिस्त एक गोष्ट आम्हाला शिकवत आहे आणि त्या गोष्टीकडे आम्हाला वळायचंय. आम्ही पाहणार आहोत की जी आम्हाला आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये. एक वचन आम्ही वाचणार आहोत प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये. यशाचं ग्रंथ 52 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. यशाचं पुस्तक कुणाला मिळालं तर वाचून दाखवा माझ्यासाठी. यशाचं पुस्तक 52 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. हे सियोने जागी हो, आपल्या बलानं युक्त हो. यरूशलेमे पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्र परिधान कर. बेसुंती व अशुद्ध असा कोणीच राहणार नाही. ऐका, हे सियोनी जागी हो. पहिली गोष्ट तर जागी हो. आणि तो म्हटला की सियोननं, मंडळीनं पहिल्यांदा जागा होणं फार गरजेचं आहे. ऐका, आमचं वर, आमचा वल्लभ, या मंडळीचं मस्तक ज्याच्यासाठी त्यानं बलिदान सांडलं तो ख्रिस्त, तो लवकर ढगावरती बसून येणार आहे. ऐका, परंतु आज आम्ही पाहतो की जसं शहाण्या कुमारिका, मूर्ख कुमारिका या दोघांना पण निद्रा लागली आणि वर आला आणि दोघी पण जाग्या झाल्या. शास्त्र सांगतं दोघी पण जाग्या झाल्या. परंतु जाग्या झाल्यावर त्याच्यातल्या 5 मूर्ख ठरल्या. कारण जी प्रिपरेशन, जी तयारी त्यांच्याकडे असायला पाहिजे ती तयारी त्यांच्याकडे नव्हती. आणि कोणती तयारी? यांनी दिव्यात तेल ठेवलं पण भांड्यामध्ये तेल नव्हतं. हे प्रिपरेशन आहे. आता इथं सुद्धा कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे. आता तो वधू संबंधानं, मंडळी संबंधानं काय बोलतोय?
हे वधू, हे सियोन कन्ये, हे चर्च. कन्या का म्हटलं माहिती का? तर कन्या म्हणजे जगातल्या सगळ्या मंडळ्या, जेवढ्या मंडळ्या वर्ल्ड मध्ये, जगामध्ये, तुमचं चर्च एक कन्याच्या रूपाला त्या ठिकाणामध्ये. या संजीवन सभा किंवा हे ज्या मीटिंग्स आहेत, या मीटिंग्स भरवण्याचं कारण काय? जाग व्हायला पाहिजे. इथं म्हटले संजीवन सभा. संजीवन म्हणजे काय? जीवन आहे, पण त्याला परत एकदा रिव्हाइव्ह करायचंय. दुसऱ्या भाषेमध्ये माणूस जिवंत असतो, त्याला व्हेंटिलेटर आहे म्हणतो. व्हेंटिलेटर कधी जाणार? व्हेंटिलेटर सगळ्यांची आहे तो, पण व्हेंटिलेटर जावं म्हणून प्रार्थना करा. म्हणजे काय? जिवंत मग व्हेंटिलेटर. आज ख्रिस्ती लोकांची अवस्था ती जागी आहे, पण व्हेंटिलेटर वरती आहेत. ते व्हेंटिलेटर गेलं पाहिजे. आता मंडळांना येशू ते सांगतो, जागा व्हा. म्हणजे काय? अरे स्वतःचा श्वास घ्या. तुम्हाला तुमचा श्वास घ्यायला पाहिजे. हे व्हेंटिलेटर जे लावलेलं ना, ते काढलं पाहिजे. काय प्रॉब्लेम येतो माहिती का आमचा? आम्हाला नेहमी असं वाटतं की कोणीतरी येऊन व्हेंटिलेटर लावावं. व्हेंटिलेटर लावणं म्हणजे काय? डॉक्टर आला पाहिजे. व्हेंटिलेटर कोण लावतं? घरात लावतं कोण? चला नळी घालत नातात आणि द्या ना श्वास. डॉक्टर तर आणावा लागतो का नाही? आज जगातल्या मंडळांची सगळ्यात मोठी समस्या काय? त्या मंडळ्या आपलं सामर्थ्य विसरून गेलेल्या आहे, पावर विसरून गेलेल्या आहे. ऐका, असं लिहिलंय, ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला, पहिल्या मंडळीची स्थापना झाली आणि त्या मंडळीची ताकद, त्याचं सामर्थ्य काय होतं? ते घरोघरी एकत्र जमत भाकर फोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर असत आणि त्यांच्यामध्ये प्रति दिवशी हजारो लोकांची भर पडत होती. ही मंडळीची ताकद आहे. ही मंडळीची ताकद आहे. ज्या मंडळीमध्ये आत्मिक ऐक्य आहे, ज्या मंडळीमध्ये प्रभूचा मेज आहे, ज्या मंडळीमध्ये लोकांची संगती आहे, आणि ती मंडळी खरी ताकदवान मंडळी आहे. ती मंडळीचं वैशिष्ट्य काय? त्या मंडळीचं लक्षण काय? त्या मंडळीमध्ये तारलेल्या लोकांची संख्या हजारोनी प्रति दिवशी वाढली पाहिजे. हजारोनी यावं. आणि ईश्वर आता ते सांगत आहे. काय सांगत आहे? देव काय सांगत आहे? यशाच्या पुस्तकामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे मंडळी आता परत तुला जागा होण्याची गरज आहे. म्हणजे काय झालं? जवळजवळ मधल्या काळात मंडळी झोपली होती. संजीवन केलं निघून मंडळीमधनं. मंडळी सुन्न अवस्थेमध्ये, मंडळी आपल्या कामाला विसरून गेली. नेमकं मंडळीचं काम काय? आम्हाला वाटतं मंडळीमध्ये येणं म्हणजे मंडळीचं काम काय? पहिला प्रश्न, चर्चमध्ये आल्यावर लग्न लावता? कब्रस्तानमध्ये पुरता? सोलापूरमध्ये गेल्यावर मला पहिल्यांदा विचारलं, काय तुम्हाला पुरण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला मरण्याचा अधिकार आहे म्हणजे मला पुरण्याचा आहेच ना. मग तुम्ही पुरता का? तुम्ही मरून बघा, मी पुरून दाखवतो. अजून मरत बी नाही तोपर्यंत मरण्याचं, पुरण्याचं, लग्नाचं, अमकं तमकं. अहो, एवढ्या उठा ठेवा करण्यापेक्षा मंडळीने जागं होणं गरजेचं आहे. लग्न, पूर्ण, घरगुती प्रार्थना याच्यासाठी चर्च नाही. चर्च पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मंडळीमध्ये प्रगट व्हावं याच्यासाठी. आणि देव शेवटच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठं काम करणार आहे. शास्त्र सांगतं की तो शेवटच्या दिवसामध्ये ही शेवटची मंडळी पहिल्या मंडळीपेक्षा गौरवी मंडळी असणार आहे. तो जागी हो, जागी हो. चर्चनं जागा व्हायला पाहिजे. कोणत्या दृष्टिकोनातून जागा व्हायला पाहिजे? माझं चर्च हे बाकीच्या मंडळीसारखं नव्हे, तर माझं चर्च युनिक चर्च असलं पाहिजे. युनिक, ते सगळ्यांपेक्षा वेगळं. मग सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणजे काय? तर त्या चर्च मधलं बेसिक जर कन्सेप्ट काय असेल तर त्यांच्यामध्ये युनिटी आहे. युनिटी, ऐक्य. ऐक्याशिवाय परमेश्वर त्या मंडळीमध्ये कधीच काम करू शकत नाही. पवित्र आत्म्याने कधी काम केलं? ते एक दिलाचे, एक चित्ताचे होते. कृष्णांच्या कृत्यामध्ये एक दिलाचे. आता मंडळी जागा व्हायला पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे? एक दिलाचं. सगळ्यांचे विचार वेगवेगळे. सांगा इथं, आता इथं डेकोरेशनचं सांगतोय. ठरलं डेकोरेशन करायचं. एक जण म्हणतो
नको हे चमकीचं नको, दुसरं लाव. एखाद म्हणला नाही नाही हिरवे नको, आपला कलर पांढरा आहे, पांढरा लाव. त्याच्यामध्ये युनिकपणा नसतो. युनिटीमध्ये काय असतं माहिती का, एक व्यक्ती काम करतो, सगळे त्याला अनुसरतात. एक डिसिजन आहे, एक निर्णय आहे. आणि तो निर्णय, जसं शरीर जे आहे हे मस्तक जोपर्यंत काम करतं तोपर्यंत शरीर काम करतं, नाही का. डॉक्टर ज्या एखाद्या व्यक्तीला त्या बेडवरती पडलेला असतो ना, त्याच डॉक्टर काय म्हणतात, सगळं गेलंय, आता फक्त मेंदू मरायचा उशीर आहे. एकदा मेंदू बंद झाला, याला उचलून घेऊन पुरून टाका. पण तोपर्यंत तर शरीर आहे ना, तोपर्यंत शरीर आहे ना. पण मेंदूचं काम बंद झालं, शरीर सगळं लुळं पडून गेलेलं आहे. तसं चर्च मध्ये युनिटी तोपर्यंत आहे, एक निर्णय सगळं चर्च फॉलो करतं तोपर्यंत शरीर कार्यान्वित असतं. आम्ही म्हणाल का, युनिटी, चर्च मध्ये युनिटी फार महत्वाची. काही निर्णय घ्यायचे नसतात, एक व्यक्तीने निर्णय घ्यायचा आणि ते निर्णय सगळे मेंदू ऑर्डर करतो. आणि हा आता पहा, इथं माझ्यासमोर बायबल आहे, हे आहे सगळं आहे. माझा मुद्दा संपला, मेंदू ऑर्डर करतो पान पलटी कर. पण पाठ पलटी करण्यासाठी हाताने संप केला नाही, तू जिभेला होतो नाही, तू सगळं भाव तूच खातो, तू बोलतो आणि लोक तुझं कौतुक करतात, माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही. हात म्हणतो आता मला तू बोलून दाखव न पाहता. डोळ्याने पण संप केला. ते म्हटलं नाही मी तुला दाखवणारच नाही, मग बोलणार का, आता कुठला मुद्दा मांडू. पण इकडं मेंदू सांगतो डोळ्याला उघड, जी गोष्ट पाहायची, हाताला म्हणतो डोळ्याला मदत कर, आणि मग तोंडाला सांगतो जे तू वाचलं ते पाच लोकांना सांगायला सुरुवात कर. त्याचा प्रभाव लोक संजीवित होतात. हेच काम चर्च मध्ये होतं. त्यास मोठं रिव्हायवल येतं प्रियानो, एक मोठं रिव्हायवल, एक मोठं संजीवन. आणि या संजीवनाची सुरुवात करताना तो म्हणतो सियोने जागी हो. मला तुम्हाला सांगू द्या, या भागामध्ये जैसे चर्च देवाच्या योजनेप्रमाणे जागा होईल, त्यास लक्षात ठेवा, या ठिकाणामध्ये एक मोठं संजीवन आल्याशिवाय राहणार नाही. एक मोठं संजीवन ते घराघरामध्ये असणार आहे. अंतिम दिवसातलं संजीवन, ज्या संजीवनाची जग वाट पाहते, परंतु तुम्ही म्हटलं पाहिजे त्या अंतिम संजीवनाचा भाग आमचं चर्च आहे, आमचं चर्च आहे. त्याच्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस तुमचे डोळे देवाकडे लागले पाहिजे आणि तुम्ही म्हटलं पाहिजे प्रभूजी तुझ्या योजनेप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे जे तू सांगत ते करण्यासाठी मी तयार आहे. देवाचे प्रिय लोक हो, तो असं त्या ठिकाणात म्हटलेलं आहे, तू जाग हो. माझा ते वचन पुन्हा एकदा, हा सियोन कन्ये जागी हो. सियोन कन्ये जागी हो. आपल्या हा हे यरुशलेमे पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्र परिधान कर. आता सुंदर वस्त्र, मला मुख्य जवळजवळ 5 प्रकारची वस्त्र तुम्हाला सांगायची. आता त्याची फक्त प्रस्तावना मी तुम्हाला सांगत आहे. 5 प्रमुख प्रकारची वस्त्र. ज्या दिवशी चर्च जागा होतं त्या चर्चला 5 वस्त्रांची ओळख होणं गरजेचं आहे. 5 वस्त्रांची. आणि त्यातलं एक वस्त्र जे आहे ना, ते वस्त्र त्या वस्त्राला आम्हाला टाकून द्यायचंय. म्हणजे 4 वस्त्र आम्हाला परिधान करायची. क्लॉथ युअर सेल्फ असं म्हटलेलं आहे त्याला. क्लॉथ युअर सेल्फ विथ स्ट्रेंथ. म्हणजे जोपर्यंत या 5 वस्त्रांची तुला ओळख होत नाही तोपर्यंत जे खरं वस्त्र ते तुला मिळणार नाही. आणि मंडळीला या वस्त्रांची गरज आहे, जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. लग्नामध्ये त्यानं प्रवेश केला, पण त्यानं स्वतःचं वस्त्र घालून आतमध्ये गेला. आणि तो लग्नाला आला महत्वाचं नाही, तो त्याचं वस्त्र घालून आल्यामुळं लग्नातलं त्याला बाहेर काढलं. ऐका, मला कधी कधी प्रश्न पडायचा, राजाला लोकांना जेवण द्यायचं होतं तर मग जसं आहे तसं ज्याला घालायचं त्याला घालू द्यायचं. आता उद्या जर लग्नाला ड्रेस कोड ठरला, नाही सगळ्यांनी शालू घालूनच लग्नाला यायचा. मला वाटतं त्यातले कित्येक लोक म्हणतील काय जायचं लग्नाला, जाऊ द्या ना मरू द्या, त्याच्यासाठी काय शालू घ्यायचा का लग्नाला. पण असं जर ठरलं तर नाही, शालू तुम्हाला तिथं मिळेल, सारं गाव पडेल ना, गाव सारं गाव पडेल, शालू पण देणार. मग पत्रिका नाही मिळाली तरी एकावर एक फ्री पण जातील नाही का. तुम्ही कुठल्या पार्टीने, यांचे नातेवाईक आम्ही आत गेले त्यांचे.
त्याच्यात पण एक युनिक असतो. तो मला तुमचा शालू नको काय नको, मी अशीच जाणार आणि अशीच जीव देणार. हे लग्नात तसं झालं बरं का. वस्त्र नाही असंच कदाचित त्यांनी चॅलेंज करून आला असेल, तो घालून चाललेत ना त्या सगळ्याला तो हसत असेल. अरे काय जेवण तर आहे, बोलवले बाकीचे नाही आले, उलट मी यायला लागलो तर राजाला बरं वाटलं पाहिजे. बाकीचे नाही आले, त्यांना ज्या साहेबाला बोलवलं त्या साहेब सगळ्यांनी कारण सांगितलं, मी आलो ना. आणि मग तो आला तसा, सगळेजण त्याच्याकडे बघत पण असतील. हे सगळ्यांचे डिसेंट ड्रेस आणि याचा मात्र तसाच आहे. मग राजा फिरायला लागला, नाही त्याच्या खांद्यावर टाकलं मित्रा म्हटल्यावर अजून तर याचं कॉलर टाईट, सगळ्यांकडं शालू सुडबूट, कोणाला मित्र नाही म्हटलं, मला मित्र म्हटला. मित्रा म्हटला आणि त्याला म्हटलं याला उचला, याची रवानगी बाहेर करा. ऐका, एवढं सगळं करून धावपळ करून करून कदाचित स्वर्गात पोचाल. तंबाखू खाऊन, भांडणं करून, मारामाऱ्या करून, काही नाही ती वस्त्र टाकलीच नाही ना. घाणेरडी वस्त्र जे वस्त्राविषयी तुम्हाला सांगणार आहे, एक वचन वाचून म्हणजे तुम्हाला समजेल कोणतं वस्त्र काढून टाकायचं आहे. योहानाचं शुभवर्तमान 11 अध्याय 44 वचन. योहानाचं शुभवर्तमान 11 अध्याय 44 वचन. मेलेला होता बाहेर आला, त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते, तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्याला म्हटलं, हे सियोने जागी हो, बलयुक्त वस्त्र परिधान कर. परंतु इथं असं म्हटलं की येशू ख्रिस्त तिथं गेला आणि गेल्यावर त्यानं पाहिलं एक व्यक्ती कबरेमध्ये, आणि त्याचं नाव पेत्र. आणि पेत्र येशूचा मित्र होता. कोण होता हो? आता तिथं काय म्हटलं, येशू गेला आणि त्या माणसाच्या खांद्यावर काय म्हटला, सॉरी तो राजा काय म्हटला, मित्रा लग्नाचा पोशाख न घालता आत आला कसा. आता पेत्र पण मेला, आता या मित्राला पण स्वर्गात जायचंय, पण स्वर्गात जायचंय पण या मित्राकडं प्रेत वस्त्र आहे, त्याच्याकडे वस्त्र आहे पण प्रेत वस्त्र. आता प्रेत वस्त्र म्हणजे नेमकं काय, ऐका बरं का, इतकं सुंदर आहे ना बायबल. मला याच्यात प्रीचिंग करायला खूप आवडतं. एवढं नवीन नवीन काहीतरी असतं ना की त्याच्यातनं आपल्याला. आता प्रेत वस्त्राचं जे वैशिष्ट्य आहे ना, जे येशूला सुद्धा प्रेत वस्त्राने गुंडाळलेलं असं लिहिलेलं आहे. येशूला पण गुंडाळलेलं होतं. आणि येशूला पण स्वर्गामध्ये जायचंय. मग येशू स्वर्गामध्ये जाताना त्यानं प्रेत वस्त्र गुंडाळून बाजूला ठेवले असं लिहिलेलं आहे. तो प्रेत वस्त्र घेऊन नाही गेला, तो देवाचा पुत्र आहे, तो पण स्वर्गामध्ये गेला, मग प्रेत वस्त्र नाही घेऊन गेला, त्यानं पण प्रेत वस्त्र काढून टाकले. आणि इथं पण म्हटलं या पेत्राला, तो म्हणतो या पेत्राला मोकळं करा. प्रेत वस्त्राचं वैशिष्ट्य काय माहिती का, प्रेत वस्त्र सगळं अगदी डोक्यापासून, आता आपल्याकडं नाही, आपल्याकडं एकदम सोपं आहे, नाकात गोळा, कानात गोळा, डोकं बांधायचं आणि शेवटचं तोंड बघा, झाका ठाकठोक करून एकदाची ती पिठी टाकली खड्ड्यामध्ये, विषय संपला. तिकडं तसं नाही, जिकडं मुख्य हे बायबलमध्ये सांगितलं तिथं काय करतात माहिती का, चिरफाड करतात. आतमधलं सगळं आतडं कोतडं किडनी लिव्हर डोळे सगळं काढायचं आणि त्याच्यामध्ये मसाला भरायचा आणि सगळं शरीर अगदी केस न दिसता डोळे नाक कान सगळं त्याला गुंडाळून ठेवायचं. जे ऐकणार आहे ते तुम्हाला समजेल प्रेत वस्त्र जाणं किती गरजेचं आहे, मोकळं करा म्हटलेलं आहे आणि ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. काय होतं नेमकं, सियोने बलयुक्त वस्त्र परिधान कर, मग प्रेत वस्त्र जायला पाहिजे. आता प्रेत वस्त्र कोणती ते तर समजायला पाहिजे ना, आणि ते आमच्याकडे आहे का. आज बऱ्याच लोकांना आता कळेल, अरे याला तर आम्हीच गुंडाळलेलो, आम्हीच मेलेलो. प्रेत वस्त्र ज्यांचे हात बांधलेले आहेत, ज्यांचे डोळे बांधलेले आहेत, ज्यांचं तोंड बांधलंय, ज्यांचे कान बांधले, ज्यांचं संपूर्ण शरीर या पट्ट्यानं बांधलेलं आहे. चर्चमध्ये लोक येत आहेत पण आल्यावर त्यांचे डोळे बांधलेले आहेत. डोळ्यापासून सुरुवात करूया, डोळे बांधून टाकलेले आहेत, हे प्रेत वस्त्र आहे. काही लोक चर्च
चर्चमध्ये येतात, पण त्या लोकांकडं आपल्या जीवनासंबंधानं विजन नाही. डोळे बांधलेले आहेत. कशासाठी तुम्ही चर्चला आला? त्याला विचार, तुम्ही कशासाठी चर्चला जाता? कशासाठी म्हणजे जायला पाहिजे म्हणून जातो ना. ख्रिस्ती आहे, चर्चला जायला पाहिजे. ख्रिस्ती आहे म्हणून चर्चला नाही जायला पाहिजे. विजन आहे म्हणून चर्चला जायला पाहिजे. विजन आहे, जागेचं विजन आहे, तुमच्या स्थानाचं विजन आहे. काय तुमचं विजन आहे? मंडळीमध्ये येऊन बसणं हे तुमचं विजन आहे का? कोणत्या उद्देशासाठी प्रभूनं तुम्हाला निवडलं? बायबल सांगतं, पित्यानं आकर्षित केल्या वाचून कोणी पुत्राकडे येऊ शकत नाही. एक व्यक्तीला आता मी तुम्हाला निवड सांगतो म्हणजे तुम्हाला त्याची डेप्थ समजेल. एलिया त्यानं एका गावामध्ये प्रवेश केला आणि त्यानं पाहिलं शेतामध्ये अलिशा 12 बैल झोतेल अशा एका जोत्याला स्वतः तो जुंपला होता 11 बैलांबरोबर. आता हा एलिया येताना वाटेत त्याला एवढी शेत लागली, एवढी माणसं काम करताना दिसली, पण त्या एकावर सुद्धा त्यानं आपला झगा टाकला नाही. पण जेव्हा तो अलिशाकडे आला तर अलिशाला आपला झगा त्यानं टाकला आणि त्या झग्यामधलं असणारं आकर्षण त्या अलिशाला त्यानं दिलं. मग प्रश्न असा उठतो, बाकीच्या शेतकऱ्यांना का नाही दिलं जे शेतामध्ये नांगरणी करत होते? पण त्याचं कॉलिंग वेगळं होतं. एलियाला माहिती होतं हा अलिशा मी 6 चमत्कार करेल, पण अलिशा मात्र 12 चमत्कार करेल. हे त्याचं कॉलिंग, हे त्याचं विजन आहे. तुम्हाला प्रभूनं कशासाठी बोलवलं? का तुम्हाला बाप्तिस्मा मिळाला? का तुमचं तारण झालं? का तुम्ही या मंडळीमध्ये आहात? कोणता उद्देश घेऊन तुम्ही चर्चमध्ये येत आहात? चर्चमध्ये बसण्यासाठी? आपली भूमिका कोणती भूमिका आहे तुमची? तुम्ही आला, चर्चमध्ये आराधना केली, निघून गेला, तसंच तुम्ही वर्षानुवर्ष येतात. किती दिवस ही प्रेतवस्त्र तुम्ही ठेवणार आहात? का प्रभूला मागत नाही, प्रभू मला विजन दे, मला दृष्टांत दे, मंडळीतली माझी भूमिका आणि अंतिम दिवसामध्ये माझं पाचारण, माझी सेवा आणि कोणत्या उद्देशाने तुम्हाला बोलवलं? मला माझी जागा समजावून सांग, मला माझं पाचारण समजावून सांग. ज्या व्यक्तीकडे हे पाचारण नाही, ज्या व्यक्तीकडे हे विजन नाही, लक्षात ठेवा ते प्रेत वस्त्रानं गुंडाळलेला व्यक्ती आहे. आता तुमची प्रेत वस्त्र निघून जाणं गरजेचं आहे का? कारण बायबल सांगतं तुम्हाला बलयुक्त वस्त्र मिळणार आहे, तुमच्याकडे पावर असणारं वस्त्र मिळणार आहे आणि ते वस्त्र तुमचं अंतिम स्वरूप बदलणार आहे. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला समजून येणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, अलिशा जिथं नांगरत होता हे त्याचं स्वरूप नाही. अलिशा जो आणि एलियाला म्हणतो तुमच्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला द्या. लक्षात घ्या, तुम्हाला देवानं नांगरणी करण्यासाठी नाही, दुप्पट अभिषेकासाठी बोलवलेलं आहे. जर तुम्ही त्याच ठिकाणात आहात तर तुमच्याकडे विजन यायला पाहिजे. मला दुप्पट अभिषेकाचं विजन. प्रभू तो म्हटलं तुला काय पाहिजे? आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा ही तुमचं विजन असलं पाहिजे. विजन हे पण आज मंडळी मेलेली आहे, मरणासन्न अवस्थेमध्ये झालेली आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाला, त्याच्या अगोदरची घटना, या पेत्रानं त्याला शिव्या शाप दिले, त्याला 3दा नाकारलं. पण प्रभू येशू ख्रिस्त उठल्यावर तो पहिल्यांदा म्हणतो, जाऊन पेत्राला सांगा मी उठलेलो आहे. एक गुरु म्हणून मी माझा विचार करतो की गुरु म्हणून मंडळीमध्ये जर एक व्यक्ती जो माझ्या विरोधात कुरकुर करतो, माझ्या विरोधात बोलतो, माझ्याविषयी अपशब्द बोलतो, शिव्या देतो, त्यास माझी कल्पना स्पष्ट असणार आहे की हा मिनिस्ट्रीच्या लायक प्रत्येक पाळक, मीच नाही जगातला प्रत्येक पाळक तो याच प्रकारे विचार करणार आहे की नाही हा व्यक्ती मला शिव्या देतो सर, हा व्यक्ती मला अपशब्द बोलतो आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, हा व्यक्ती याच्यावर मी सेवाच करू शकणार नाही. आता मी एवढा मोठा उपदेश केला तरी मी ज्यास पर्सनली असेल, मनोज तेलोरे म्हणून, त्यास माझ्यासाठी एवढं सोपं नसतं. ऐका बरं का, मी झग्याचं सामर्थ्य तुम्हाला सांगत आहे. काय झग्याचं सामर्थ्य? बलयुक्त वस्त्र, त्याच्याविषयी सांगत आहे. ते ज्यास आमच्याकडे येतं त्यास काय आमची परिस्थिती बदलते त्याच्याविषयी सांगत आहे. आता येशूला त्याने शिव्या शाप दिल्या आणि येशू म्हटला तू मला 3दा नाकारशील,
कोंबडा हरवण्यापूर्वी. म्हणजे येशूची अपेक्षा काय होती? यानं 3दा नाकारलं तर त्याला एक्सक्यूज आहे, कारण येशूच बोलला तू 3दा. पण पेत्र पहिल्यापासून जास्तीचा एक्स्ट्रा स्मार्ट, त्याने 3दा नाकारलं नाही, नाकारल्यावर शिव्या पण देऊन मोकळा झाला. म्हणजे 3दा नाकारणंही त्याची अपेक्षा आहे, पण पेत्राने शिव्या पण दिल्या असं लिहिलेलं आहे. म्हणजे शिव्या देईल हे काही येशू नाही बोलला का? हे त्याचं नाही प्रगटीकरण होतं की तुम्हाला शिव्या देशील, तो सांगू शकला असता. पण त्यानं त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीचं पाप केलं. पण येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यावर हे सगळं जास्तीचं केलेलं त्यानं पाप. पण येशू काय म्हणतो ते, जाऊन त्याला सांगा मी उठलो. का? कारण त्याला माहितीये यानं शिव्या दिल्या, पण हाच पेत्र शिव्यांनी लोकांची तोंड बंद करू शकतो. पण हा पेत्र जर उभा राहिला तर याच्या मुखाला उघडून हजारो लोकांचं परिवर्तन करू शकतो. हे फक्त ईश्वराचं ओळखलेलं होतं. आणि परिणाम काय झाला? पहिल्या उपदेशामध्ये 3000 लोकांचं तारण पेत्रानं केलं. पहिल्या उपदेशामध्ये त्याच्या तोंडाचा वापर झाला. म्हणून विजन जर तुमच्याकडे स्पष्ट असेल, हे डोळ्यावरच्या पट्ट्या निघून गेल्या पाहिजे. तो हे प्रेतवस्त्र काढून टाका. ऐका, तुमच्या डोळ्यावरती ही पट्टी असेल. कोणती पट्टी? तुम्हाला दिसत नाही तुमचं जीवन काय. पेत्राला माहित नव्हतं त्याचं विजन काय. असं लिहिलंय, पेत्र पुन्हा आपलं जाळं घेऊन आणि मासे पकडायला निघाला. त्याचं विजन निघून गेलं. येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यावर परत तो जाळं घेऊन निघालेला. त्याला असं वाटलं मी येशूला 3दा शिव्या दिल्या, 3दा नाकारलं, शिव्या दिल्या, आता माझ्याकडनं काय सेवा घडणार आहे. ती पट्टी त्याच्या डोळ्यावर होती. पण येशूनं 12 निवडले, त्यातला एक घात करणं हे पक्क होतं. पण तरी सुद्धा 11 सुरक्षित राहून त्यांनी सेवा करावी, प्रभूचं काम पुढे न्यावं, प्रभूचं राज्य वाढवावं, ही देवाची योजना आहे. आणि लक्षात घ्या, तुमच्या कुवतीनं तुम्ही सेवा करत नाही. सेवा करण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळणार आहे. हे तुमची कमतरता आहे. कोणती कमतरता? जशी पेत्राची कमतरता, अपशब्द बोलणार आहे, घाणेरडे शब्द वापरणार आहे. त्याच्यासाठी तर पवित्र आत्मा तुम्हाला आहे ना. बऱ्याच लोकांना असं वाटतं पवित्र आत्मा कशासाठी? जे पवित्र लोक आहेत त्यांना पवित्र आत्मा नाही. पवित्र लोकांसाठी पवित्र आत्मा नाही, त्याचं नाव आहे ते पवित्र आत्मा. तो आल्यावर तुम्हाला रोज तुम्ही, शास्त्र काय सांगतं? आत्म्याच्या प्रेरणेनं. आत्म्याच्या प्रेरणेनं, गलती करायच्या पत्रामध्ये काय म्हटलं? आत्म्याच्या प्रेरणेनं. म्हणजे काय हो नेमकं? प्रेरणा म्हणजे नेमकी काय? आमच्या मुलीचं नाव प्रेरणा आहे, पण निराश असते, शाळेला जाऊ वाटत नाही, काम करू वाटत नाही. नाव काय ठेवलं? आणि शाळेला जाऊ वाटत नाही, काम करू वाटत नाही, कुणाशी बोलू वाटत नाही. मग प्रेरणा नेमकं वेगळं आहे. प्रेरणा म्हणजे काय? एक इच्छा व्यक्त केली जाते आणि त्याच्याप्रमाणे काम केलं जातं, त्याला प्रेरणा म्हटलेलं आहे. तसं पवित्र आत्मा येतो आणि बायबल सांगतं आत्म्याच्या प्रेरणेनं तुम्ही चाला, मग तुम्ही देह वाचना. लक्षात काय होतं माहिती का? आम्ही प्रत्येक जण पवित्र आत्मा नाही, त्यास आमच्या देहाच्या इच्छेप्रमाणे चालतो. आमची जसं देह सांगतो तसा. आमचा देह सांगतो चर्चला जा, आम्ही गेलो. आज म्हटलं नाही, आज बोर होतंय. बरेच लोक का नाही, आज जरा बोर मारतंय. बोर नाही, तुला चांगला भोपळा पिकून मारायला पाहिजे. नाही, आज बोर मारताय. आज नाही, जरा थोडंसं मन निराश झालेलं आहे. बघा चर्चमध्ये आल्यावर काही लोक सगळे हातवर करतात, पण यांचं असंच असतं, एकदम ग्लानी आल्यासारखं. आणि यांना बघून बऱ्याच वेळा तर ते बसून मागत जांभया पण देतात. पाळकाला इतकं राग येतं, असं वाटतं तोंडात जाऊन बसायचं नाही का. त्याचं तोंड किती मोठं असतं, जांभया देत देत. सगळे लोक इतकं मस्त इंटरेस्टिंग ऐकत असतात. आणि काही लोक मग हे झालं काय, काय नेमकं प्रकार काय हा? आता त्याला सायन्स वेगळं सांगतं, मग तुमचं शरीर थकतं, ऑक्सिजन कमी झाला की तोंड वाजतं, अमकं तमकं. सगळ्यांना ऑक्सिजन मिळतं, तुलाच नाही मिळत का? सायंटिफिक रिझन तुम्ही बघ. शास्त्र काय सांगतं? ती देहाची प्रेरणा आहे. आणि पवित्र आत्मा आतमध्ये आल्याबरोबर इतकी एक्साइटमेंट असते ना, त्यास असं लिहितं, असं वाटतं की जे लोक बसले ते आनंदानं उड्या मारत असतात, त्याला आत्म्याची प्रेरणा म्हटलेली आहे. ते पावर, ते बला, ते ताकद, ते सामर्थ्य तुमच्यामध्ये हे येणार कुठून? हे कसं तुम्हाला समजणार आहे? पवित्र आत्मा आल्याबरोबर तो तुम्हाला एक्साइट करत असतो.
लक्षात घ्या, आज मंडळांमध्ये एक्साइटमेंट नाही. आहे चर्चमध्ये लोक येतात बसतात, हा ते बोलले, हा छान बोल, छान बोल. काही काही मंडळांमध्ये गेलं तर असं वाटतं की मढ्यांसमोर बोलायला लागलो, काय रिस्पॉन्सच नसतो. आणि सुटल्यावर फार छान बोलला, काय काय बोललो ते नाही का बोलला तुम्ही? अरे काय बोललो, 4 दिवस तुमच्या पुढे डोकं वाजवलं, काय तर डोक्यात घुसलं का? 4 दिवस मी तुम्हाला. काही चर्चमध्ये गेल्यावर मला काल एका गाडीतनं इकडं मीटिंगला येत असताना एक सिस्टरचा बॉम्बेवरून मला फोन आला. मला साहेब एक साक्ष आहे का म्हटले माझी, आणि गडबडीने सांगाल. म्हटलं काय? माझा 22 वर्षाचा मुलगा सकाळी उठल्यापासून दारू पिऊन एवढा गोंधळ घालतो, एवढा गोंधळ घालतो, अख्ख्या घराला त्यानं डोक्यावर घेऊन नाचतं. कोणाचं ऐकत नाही, मारामारी, व्यसन, दारू. आणि दारू पिऊन पिऊन त्याची प्रकृती एवढी खालावली, आम्हाला भीती वाटली याचं लिव्हर फुटेल, आता लिव्हर काम करणार नाही. काय खरा मोठा मला प्रश्न पडला होता, काय केलं पाहिजे. पण तुमचा एक मेसेज माझ्याकडे आला, युट्यूबला एक मेसेज टाकला होता, त्याच्यानंतर खूप लोकांचं परिवर्तन झालं. लोक ऐन रात्री झटका खाऊन मरून जातात. मग मी तो संदेश दिला होता, झटक्यात लोक का मारतात? त्याला चांगल्या चांगल्याला घाम फुटला, झटक्यात मारायचं कारण काय? आणि मग त्या आईनं त्याला बोलायला बसवलं, म्हणजे बाबा हाय का किती दारू प्यायची तेवढी पी. आता म्हटलं परमिशनच दिली आईने, मग ऐकत बसला. ते म्हटलं सगळा संदेश ऐकला, त्याला घाम फुटला. आणि त्याच्यानंतर दुसरा तिसरा तो मेसेज ऐकत गेला. आणि आज तुम्हाला सांगते, माझ्या मुलाच्या हातातनं दारूची बाटली गेली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो पवित्र शास्त्र बसतो का? हे देवाच्या वचनाचं काम. एकदा मोठं रिव्हायवल आलं ना की मनुष्य बदलला जातो. फल्ल्याचं काम करतं परमेश्वराचं वचन. ते म्हटले आजपर्यंत हे आम्ही करू शकलो नाही, पण देवाच्या वचनानं ते काम केलं. देवाचे प्रिय लोक, देवाचं वचन मनुष्याला बदलतं. म्हणून पवित्र आत्मा आता त्याचा देह नाही त्याच्यावर काम करत. ते सांगत होतं दारू पी. देवाचं वचन पवित्र आत्म्याचं काम घेऊन गेला. तो त्याला सांगितलं, आता व्यसन नव्हे, आता तुला शास्त्रानं परिपूर्ण होऊन जीवन जगायचं. आणि ते म्हटले आता तो दारू सुद्धा पित नाही, बघत सुद्धा नाही त्याच्याकडं, रात्रंदिवस वचन ऐकतो, वचन वाचतो, वचन लावतो. त्याच्यामध्ये मोठं परिवर्तन झालं. देवाचे प्रिय लोक, आम्ही आहोत कुठं? आता शेवटच्या मंडळीमध्ये तो म्हणतो मंडळी अशी रिव्हाइव झाली पाहिजे, इतकी उत्तेजित झाली पाहिजे, तिच्या डोळ्यावरची पट्टी निघाली पाहिजे, प्रेत वस्त्र निघून गेलं पाहिजे. जर प्रेत वस्त्र घेऊन मंडळी राहील, मंडळीमध्ये चैतन्य नाही, मंडळीमध्ये संजीवन नाही, त्यांच्याकडे विजन नाही, त्यांच्याकडे वचन पाहणं नाही, त्याच्याकडनं रोगांना पाहणं नाही. अहो डोळ्यावरची पट्टी जाणं म्हणजे नेमकं काय? ही डोळ्याची पट्टी गेली पाहिजे ना. प्रेत वस्त्र आहे, आम्ही एकमेकांना पाहू शकत नाही, हे सगळ्यात मोठी डोळ्यावरची पट्टी आहे. असं लिहिलंय, ऐका. येशू ख्रिस्त एका आंधळ्याला तळ्याकडे घेऊन जातो, त्याच्या डोळ्याला चिखल लावतो आणि त्याला विचारतो तुला दिसतं का? तो काय म्हटला, मला माणसं कशासारखे दिसतात. म्हणजे तो कसा आहे? आंधळा. ऐका, अर्थ फार मोठा आहे त्याच्यामध्ये. माणसं मला कशी दिसतात? झाड आधाराचं काम करतं ना, कसं सावली द्यायचं काम करतं. ज्यांच्या डोळ्याला पट्टी आहे ना, ते माणसाकडे पाहताना फक्त सावलीच्या दृष्टिकोनातनं, सावली काढली झाडा खालून निघाला. तसं बऱ्याच चर्चमध्ये लोक सावलीसाठी येतात. पाळक जोपर्यंत सावली देतो तोपर्यंत सावली, पाळकानं सावली दिली नाही तर पावली बाहेर. काय की आता आमच्याकडे लक्षच देत नाही, मग दिवस रात्र दुर्बीन घेऊन बघू तुमच्या घराकडं, कुठे गेले ब्रदर, कुठे गेले सिस्टर, कुठे गेले. बरं तेवढं एकच कुटुंब आहे का? आणि काय बघा हो, आमच्या दारातनं गेले पण आले नाही. आणि तुम्ही किती वेळा दारातनं गेला? तुम्ही आला नाही, आम्हाला वेळ. मग पाळक रिकामाच आहे. उठलं की तुमच्या दारात कसं आहे सिस्टर, जेवला का, खावला का, मुलगा गेला का, अमकं झालं का, तमकं झालं का, दिवस रात्र यांनाच फोनवर. अहो झाडं
माणसं झाडासारखी दिसू देऊ नका, माणसं माणसासारखी दिसू द्या. ज्या दिवशी तुमच्या डोळ्याच्या पट्ट्या जातात ना, त्यास तुम्हाला एक गोष्ट समजते, सगळी माणसं आहेत. ऐका, आणि माणसाचं गुणधर्म काय, जसं तुम्हाला भावना आहेत तशा पाळकाला भावना आहेत, प्रत्येक विश्वासणाऱ्याला भावना आहेत. आम्ही आमच्या भावनेत जगायचं नाही, आम्ही एकमेकाच्या भावना जपायच्या, याला म्हटलं खरी दृष्टी आलेली आहे. ऐका, समोरचा व्यक्ती पण माणूसच आहे ना, त्याच्याकडनं चुका घडणारच आहे. असं का नाही तुम्ही समजत, पाळक आहे तो पण कधी कधी चुकू शकतो, त्याला पण फिलिंग्स आहे. त्याला तुम्ही तर रडू शकता, त्याने कुठं रडायचं, त्याने कुठं रडायचं. तुम्हाला राग आला आणि तुम्हाला राग आल्यावर तुम्ही चर्च बदलाल, पाळकाने कुठं जायचं, त्याला थोडी चर्च बदलता येतं, त्याला तर याच गोट्यांना घेऊन फिरावं लागतं ना. बरं, हे पण असे एक यहुदा असणार, एक पेत्र असणार, एक थोमा असणार. येशूचे 12 शिष्य, एकामध्ये अविश्वास आहे, त्याच्यातले 2-3 टाळके तर असेच आहेत. येशूच्या चरणावरती आलावस्त्र कुपी ओतल्यावर एवढ्या मोठ्या पैशाचा नाश कशाला, फार पाळक पैसे उडवतात. ह्या सगळ्या येड्या गबळ्याला घेऊन पाळकाला पुढं पडावं लागतं. येशू तुमचे बाळक नाही बोलू शकत, मी बोलू शकतो. सुपारी तर मला मिळालेलीच आहे, ते नाही बोलतो. आणि मी माझ्याही मंडळीत बोलतो, बरं बोलतो का नाही संजोग, ना विचारायचं, सगळ्यांना जोडून काढतो. सगळ्यांना घेऊन जावं लागतं. पण डोळ्यावरची पट्टी गेली ना, मला कळतं सगळ्यांमध्ये कमतरता आहे आणि सगळ्यांना घेऊन आम्हाला स्वर्गात जायचं, सगळ्यांना घेऊन जायचं, सगळ्यांना घेऊन जायचं. अजून एक रहस्य तुम्हाला सांगतो, कोणाशी तुमचं पटत नाही म्हणून पण तुम्ही तसंच राहू नका, समेट करा. का कधी कधी म्हणतो नाही या व्यक्तीचा स्वभाव मला आवडत नाही, आणि ते सगळ्यांकडे असतं बरं का. एक डायलॉग सगळ्या चर्चेस मध्ये, तळ पायाची आग कुठं जाते, कुठला करंट ते मला माहित नाही असं, आणि एवढा करंट बसून हे जिवंत कसे काय. त्यांना बघितलं की तळ पायाची आग, अहो प्रेत वस्त्रात गुंडाळून राहिलेले तुम्ही, प्रेत वस्त्र गुंडाळलेले तुम्ही, मेलेले आहेत. कोण म्हटलं तुम्हाला जिवंत आहे. नाही माझी प्रार्थना खूप पॉवरफुल आहे, ती काही उपयोगाची नाही. उड्या मारणं, प्रार्थना करणं, सगळ्यात मोठं परिवर्तन काय माहिती का, डोळ्यावरची पट्टी निघून जाते. डोळ्यावरची पट्टी निघल्यावर कळतं. थोमा येशूला धरून देणार होता, तरी येशूनं त्याचे पाय धुतले, हे डोळ्यावरची पट्टी गेल्यावरच कळतं. त्याला माहिती हा धरून देणार आहे, त्याला माहिती आहे 30 रुपयासाठी विकणारा हाच आहे, म्हणून त्यानं त्याचे पाय धुतले नाही प्रिया. त्याला माहिती हा माणूस आहे, हा येशू नाही, हा माणूस आहे, हा माणसासारखंच वागणार, हा देहाच्या प्रेरणेने चालणार. एक मनुष्य सतत आत्मिक जीवन कधी जगू शकणार नाही. जसं पेत्रामध्ये सैतान आला, यहुदामध्ये सैतान आला. बरं समस्या काय माहिती का, ते काही काळे पास्टरच्या चर्चचे किंवा तेलोरे पास्टरच्या चर्चचे मेंबर नव्हते, येशूचे मेंबर हो. चोरटा यहुदा येशूचा मेंबर. खजिनदार कोण, यहुदा. आणि पाळक कोण, कोण. कित्येक लोक मला विचारतात, मी तुमच्या मंडळीतल्या लोकांना खूप रागवलं. म्हटलं का, एवढं भारी वचन तुमचे पाळक सांगतात, तुम्ही बदलत नाही. मी म्हटलं यहुदा नाही बदलला तर हे काय बदलणार आहेत. प्रॉब्लेम माणसाचा आहे. हे डोळ्यावरची पट्टी का, आम्ही कधी कधी लोकांकडं हे पाळक साहेब एवढं घसा तोडून उपदेश करतात, हे राहू दे, माणसं आहे ते बदलते. आणि बदलण्याचा समय मनुष्य मृत्यू होईपर्यंत बदलत असतो. त्या